सुनेत्रा पवार यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्यात। यापूर्वी महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांची नावं अनेकदा आपण चर्चेत आलेली होती, ती देखील आपण ऐकलेली आहेत। मात्र अशा राज्याच्या एखाद्या मुख्य पदावर पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार विराजमान झाल्यात। पाहूयात। मी सुनेत्रा अजित पवार, मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन। सुनेत्रा पवार यांच्या रूपानं अखेर महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडला। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली। त्यामुळे अजित पवारांचा वारसा आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार चालवणार आहेत। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भावुक प्रतिक्रिया दिली आहे। आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो, ही आमची कार्यकर्त्यांची इच्छा होती। दादांची जागा तर कोण घेऊ शकत नाही, आमच्या आयुष्यामध्येही नाही, पक्षामध्येही नाही, महाराष्ट्रातही नाही। पण आज वहिनींनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो दादांची अपूर्ण राहिलेली स्वप्न असतील, पक्ष दादांनी कुटुंब म्हणून पक्षाला सुद्धा संबोधित केलं, त्यासाठी घेतलेला निर्णय असेल। महिला उपमुख्यमंत्री मिळालेले आहे, परंतु एवढंच आहे की जे काही झालं अपघात वगैरे ते अजून काही डोळ्यासमोर जात नाही। परंतु वहिनींनी जे आहे मोठं धीरोदात्तपणे हे सगळं दुःख जे आहे पचवून त्या पुन्हा एकदा जे आहे पक्षाच्या कामासाठी वेळ उभं राहण्याचं त्याने ठरवलं, मोठी गोष्ट आहे। दुःखद स्थितीमध्ये आज आम्हाला आम्ही सारेजण दुःखित आहोत। जनतेची आमदारांची भावना होती जबाबदारी सोपवावी, या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आम्हा सर्वांची विनंती त्यांनी मान्य केली। तत्पूर्वी विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली। या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली। इतकंच नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व संवैधानिक अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात आलेत। सदस्यांच्या उपस्थितीमध्ये ठराव मांडण्यात आला। मी स्वतः तो ठराव मांडला की आमच्या गटनेतेपदी राष्ट्रवादीच्या सुनेत्राताई पवार यांची नेमणूक करण्यात येत आहे आणि इथले सगळे अधिकार जे आहे विधानमंडळामधले त्यांना देण्यात येत आहे। त्याला हसन मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील या सगळ्यांनी अनुमोदन दिलं। बरोबर आहे। विधिमंडळ पक्षाचा नेता जो असतो त्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याला, म्हणजे विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणजे विधानसभेचे सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य, विधिमंडळ असतं त्याचा अधिकार, त्या कामकाजाचे सर्व अधिकार त्यांना देण्यात आले। तो दुसरा ठराव होता। एक त्यांची निवड देण्याचा ठराव, असे दोन ठराव। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात होता। त्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हालचालींना सुरुवातही करण्यात आली होती। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विलिनीकरणावर किंवा एकत्रीकरणावर बोलणं टाळलं जात आहे। मला या प्रश्नावर काय बोलायचं नाही आहे। त्यांचं म्हणणं असं होतं की विलिनीकरण तर होणारच होतं आणि विलिनीकरण झाल्यानंतर भाजपसोबत जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नव्हता। अशा प्रकारचं कोणत्याही पक्षाचं नाव त्या चर्चेत नव्हतं। त्यांनी तशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा समोर आले। मी तो काय ऐकलेलं नाही, मला त्याची काही कल्पना नाही। विलिनीकरण जेव्हा होत होतं तेव्हा अजितदादांनी असं त्या लोकांना देखील सांगितलं की ह्याची सगळी कल्पना मी माझ्या मुख्य नेत्यांना दिली होती। मला त्याची काय, आता असं मी तुम्हाला सांगितलं, आजचा आमचा प्रयत्न आहे सुनेत्राताईंना प्रमुख करणं, त्यांच्या नेतृत्वाखाली। मग पुढे मग कोण काय बोललं, काय करायचं, काय थांबवायचं ते विचार करतील। ते अजितदादांनी मला 2-3 जणांची नावं सांगितलेली, त्यांच्या बाबतीत थोडीशी
काही थोडेसे रिझर्वेशन काही 1-2-3 जणांचं आहे. कारण विलिनीकरण झाल्यानंतर एक दुसऱ्यांच्या कार्यकर्त्यांची सगळे कसे वागणार याविषयी त्यांना स्पष्टीकरण पाहिजे होतं. त्यासाठी त्यांनी अजित पवारांनी पुढाकार घेऊन आमच्या पक्षातल्या एका व्यक्तीची नेत्यांची आणि त्यांच्यातल्या नेत्यांची एक मीटिंग देखील घडवलेली होती आणि त्या चर्चा या अंतिम स्टेजला आणायचं काम अजितदादांनी परस्पर देखील केलेलं होतं. अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विराजमान करण्यात आलं. असं जरी असलं तरी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई विराजमान झाल्या आहेत. सुनेत्रा पवार राजकारणात यायच्या आधी राज्यात अनेक महिला नेत्यांनी अनेक खाती सांभाळली आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे या मोठ्या नेत्या आहेत. सुप्रिया सुळे गेल्या 4 टर्मपासून लोकसभेत खासदार आहेत. तसंच भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचंही राज्याच्या राजकारणात मोठं नाव आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या असल्यानं त्यांनाही मोठा राजकीय वारसा आहे. जलसंपदा, पर्यावरण, महिला आणि बालविकास अशी अनेक खाती त्यांनी सांभाळली आहेत. या दोन्ही महिला नेत्यांच्या महत्वाकांक्षाही मोठ्या आहेत. मात्र आजवर त्यांना उपमुख्यमंत्री होता आलेलं नाही. राज्यात जेव्हा जेव्हा महिला मुख्यमंत्र्यांचा उल्लेख होतो तेव्हा या दोन्ही नेत्यांची नावं चर्चेत येतात. मात्र या चर्चा नेहमी हवेतच विरतात. आता अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर सुनेत्रा पवारांच्या रूपानं राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. सुनेत्राताई उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कशी पार पाडतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गाडा पुढे हाकण्यात कशा यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.